नमस्कार। आज संध्याकाळी 4:45च्या सुमारास कल्याण फाट्याजवळ डोंबिवली रस्त्यावर देसाई गावाच्या जवळपास लाकडाच्या दुकानांना आग लागली, भीषण आग लागली। आणि ही आग लागताच जितक्या वेगाने पसरली की म्हणतात सगळी दुकानं त्या आगीच्या भक्षस्थानी पडली। या ठिकाणी आपले अग्निशमन दल पोहोचलं, पण ते तब्बल आग लागल्यानंतर 20 ते 25 मिनिटांनी। बरं, हे अग्निशमन दल पोहोचलं आणि पाईप वगैरे बाहेर काढला गेला, परंतु ते चालू कसं करायचं हेही त्या ठिकाणी जमलं नाही। असेल कदाचित घाई गडबडीत टेन्शन येतं, तर कर्मचाऱ्यांनाही टेन्शन आलं। अखेर एकदाचं एक एक्सपर्ट आला आणि त्याने ते चालू केलं, पण तोपर्यंत दुसरी अग्निशमनची गाडी आलेली नव्हती। ज्यावेळेस दुसरी अग्निशमनची गाडी आली त्यावेळेस लोकांनी अक्षरशः तो पाईप आगीच्या ठिकाणी नेईवर मदत केली, परंतु पाहता काय, या पाईपाला ठिकठिकाणी छिद्र पडले, पाणी वाहतंय। आणि हे पहा, हा एक नागरिक, जागरूक नागरिक त्या पाण्यातनं बकेट भरतोय आणि तो आग विझवण्यासाठी जातोय। मंडळी, खरोखर आपण काय म्हणायचं याला? अग्निशमन दलाचे कर्मचारी किती जरी ऍक्टिव्ह असले, कार्यरत असले, पण मग त्यांना अशा प्रकारची सामुग्री जर दिली गेली तर कसं काय होणार? हे पाहूनच आपल्याला आश्चर्याचा धक्का बसेल। म्हणजे हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश जो आहे तो कोणावर टीका करण्याचा नाही, मात्र एवढं मात्र नक्की की आग लागली त्या ठिकाणी आपलं अग्निप्रतिबंधक दल जे आहे ते लवकर पोचलं पाहिजे, हे मात्र खूप महत्त्वाचं आहे। ही तर आता लाकडाच्या दुकानांना आग लागली, कदाचित आपल्याला अजूनही माहिती नाही की कशामुळे आग लागली आणि तिथे मनुष्यहानी वगैरे काय झाले का वगैरे ते माहिती नाही। पण अशाच प्रकारची आग समजा एखाद्या गर्दीच्या ठिकाणी, एखाद्या टॉवरमध्ये किंवा कुठे लागली असती आणि त्या ठिकाणी जर अशा प्रकारचे पाईप जर असते तर काय झालं असतं, विचार करा। तेव्हा अग्निशमन दलाने त्याची काळजी घेतली पाहिजे। बरं, असं होण्यामागे कारण काय असू शकतात? कदाचित अग्निशमन दलाला फंड दिले गेले नसतील, कदाचित त्याची इन्स्पेक्शन केलं गेलं नसेल, कदाचित त्याचं फायर ऑडिट झाले नसेल। ह्या गोष्टी आपण कधी शिकणार? ह्या व्हिडिओतून एवढा एक बोध शासन, प्रशासन आणि अग्निशमन दलाने घ्यावा असं मला वाटतं, जेणेकरून भविष्यात अशा प्रकारच्या आगीमुळे होणारं नुकसान टाळता येईल।